श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला थोडं नागदिवे कसे असतात किंवा नागदिवे कसे बनवायचे, त्याची पूजा कशी करायची, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नागदिवे म्हणजे नागदेवतांना प्रसन्न करणारे दिवे म्हणजेच नागदिवे अशा प्रकारे साजरे करतात की जे कोणी घरामध्ये पुरुष असतात त्यांच्या पण ह्याचे दिवे बनवतात आज. कारण आजचं महत्त्व भरपूर आहे. कारण म्हणजे आज नागदिवे साजरे करतात आणि उद्या चंपाष्टमी म्हणजेच खंडोबाचा सण असतो. त्यामुळे आदल्या दिवशी नागदिवेची पूजा करतात. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी पूर्ण अशी माहिती सांगणार आहे पूजा कशी करायची किंवा जे दिवे बनवले आहेत त्यामध्ये कोणते पूजेचं सामान ठेवायचं, काय सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ. आज तारीख आहे 25 नोव्हेंबर 2025. या दिवशी नागदिवाळी सण आलेला आहे. चला तर मग पुढील माहिती, या दिवशी नागदिवे कसे बनवतात काय संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नागदिवाळी म्हणून हा सण साजरा केला जातो. नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदिवाळी म्हणजेच नागदिवे घरातील पुरुषांच्या नावाने एका पुरुषाचे 5 दिवे असे बनवतात. कोणी खव्याचे म्हणजेच खवा म्हणजे पेढा म्हणजे आपण जे मिठाई असते त्यापासून बनवतात पुरुषांचे. आणि लहान मुली जर असल्या त्यांचे जर आपल्याला बनवायचे असेल तर त्यांचे दिवे जिलेबी किंवा बालुशाही किंवा आपलं खोबरं असतो म्हणजे खोबऱ्याचा तुकडा म्हणजेच नारळाचा तुकडा सुका, त्याचे असे तुकडे करतात 5 आणि त्याच्यामध्ये फुलवात कापसापासून जे बनवतात ना आपण फुलवात, त्या तुपात भिजून त्यावर लावतात. अशा प्रकारे मुलींचे बनवतात आणि मुलांचे मात्र फक्त मिठाई म्हणजेच पेढ्यापासूनच बनवतात. कलम पेढा असं म्हणतात. तुमच्या भागाकडे काय म्हणतात ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये फ्रेंड. अशा प्रकारे बनवतात. दिवे बनवणं म्हणजेच आपल्या जीवनातील अंधकार दूर करणे. दिवे लावणे म्हणजे आपल्या जीवनातला पूर्ण अंधकार नाहीसा करणे. यामुळे हे सण साजरा केला जातो आणि आजकाल मुलांना पण काही सण माहीत करून देण्यासाठी हे साजरे केले जाते. त्यामुळे हा सण साजरा केला जातो. आणि गव्हाचे किंवा बाजरीच्या पिठाचे हे देवाचे असतात 5 गव्हाच्या पिठाचे 5 बनवतात. पुरणमध्ये घालून ते दिवे बनवतात नागदिव्याच्या आकारामध्ये. त्यामध्ये गव्हाचे 5 असतात आणि बाजरीचे 5. आणि त्या बाजरीच्या दिव्यामध्ये एका दिव्यामध्ये दूध घालायचं, एका दिव्यामध्ये दही घालायचं आणि एका दिव्यामध्ये तूप घालायचं. तूप, दूध, दही असे 3. आणि आपली हरभरा भाजी असते ते शेंडे काढतात, ती भाजी एका ह्याच्यात टाकतात. परत आपण ह्याच्यापासून बनवलेली भाजी किंवा आमटी असते पुरणापासून डाळीपासून बनवलेली, ती त्याच्यात एकात टाकतात आमच्याकडे. अशा प्रकारे बनवतात आणि पूजा पण अशीच मांडतात. आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळेला ते दिवे प्रज्वलित करतात देवासमोर ठेवून. आणि गव्हाच्या आणि बाजरीच्या दिव्यामध्ये हे सामान ठेवतात म्हणजे दूध, दही, तूप, परत भाजी हरभराची, आमटी अशा 5 ह्याच्यामध्ये ठेवतात देवाला नैवेद्य म्हणून. आणि ते तुपामध्ये भिजून म्हणजे अशा फुलवाती असतात त्या तुपात भिजून संध्याकाळी त्या दिव्यामध्ये टाकून ते दिवे प्रज्वलित करतात संध्याकाळी. अशा प्रकारे पूजा केली जाते नागदिवेची संध्याकाळी. आणि ते जे आपण बनवलेत पुरुषांचे किंवा मुलींचे तर ते पण ठेवतात साईडला. त्यामध्ये पण तुपाच्या वाती करून लावतात, फुलवात करून त्या दिव्यामध्ये पण प्रज्वलित करतात. कारण अशाने आपल्या जीवनातला अंधकार दूर होतो. यालाच म्हणतात आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा. हीच यामागील श्रद्धा आहे बरं. आणि यामागील श्रद्धा आहे नागदिवाळीला म्हणजेच नागदिवे लावण्यात येणाऱ्या या दिवा हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक व हे कुलाचे मूळ पुरुषांचे प्रतीक मानले जातात बरं. कारण आपण जे नागदिवे लावतात या मागला दृष्टिकोनच असा आहे की नागदिव्याला लावण्यात येणाऱ्या म्हणजे जे दिवे लावतो ह्या मागे दीर्घ आयुष्याचे प्रतीक व हे कुलाचे मूळ पुरुष प्रतीक मानले जातात. या मूळ पुरुषांच्या
कृतज्ञतेने घरातील हृदयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो या नागदिव्यांच्या दृष्टिकोनातून। आणि अशा प्रकारे पूजा केली जाते। सर्व प्रकारे संध्याकाळी पूर्ण असा दिवे लावल्याच्या नंतर लखलखीत असा प्रकाश पडतो आणि खरंच खूप छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं। तुमच्याकडे कशा प्रकारे बनवतात दिवे? आमच्याकडे गव्हाच्या पिठापासून म्हणजेच कणकीपासून बनवतात। 5 दिवे, कोणीकडे 1 बनवतात, कोणाच्या इथं 5, प्रत्येकी माणसाचे 1 किंवा 5 बनवतात। आमच्याकडे 5 बनवतात। तुमच्याकडे किती बनवतात ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड मला। अशा प्रकारे पूजा केली जाते। अशा प्रकारे पूजा मी सांगितली आहे। आणि माझी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पूजा कशी वाटली ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आणि तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनातला पूर्ण अंधकार दूर व्हावा हीच ईश्वरचरणी म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि माझा व्हिडिओ न स्किप करून पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ, स्वस्त रहा, मस्त रहा। भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।